किती मिनिटं झाली बघते थांबा. किती वाजता आली? अनेक शाळांमध्ये सभापती महोदय आयसीसी आणि पॉश समित्या ह्या कागदावर असतात, परंतु त्याचं ऑडिट जो रिपोर्ट आहे तो शासनाला सादर केला जात नाही. तो यापुढे पॉश आणि आयसीसी कमिट्या याचा जो रिपोर्ट आहे तो सादर करून शासन यंत्रणा त्याच्यावर कंपल्सरी करणार आहे का? माझा दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळा अत्याचार उघडकीस आल्यानंतर खरं तर लहान मुलांच्या मनावर, मंत्री महोदय, बऱ्याच वेळा अत्याचार झाल्यानंतर पोलीस केस होते आणि पोलीस केस झाल्यानंतर लहान मुलांच्या मनावर परिणाम होतो, पण असा परिणाम हा दीर्घकाळ टिकणारा असतो. त्यामुळे शाळांमध्ये गुड टच बॅड टच याच्याबरोबर सेल्फ डिफेन्स सारखं शिक्षण आपण अनिवार्य अभ्यासक्रमात करणार आहे का? आणि माझा शेवटचा प्रश्न आहे की ज्याप्रमाणे आपण हॉटेल्स असतील, हॉस्पिटल्स असतील यांना आपण दर्जा देतो, अ दर्जा, ब दर्जा, तशा प्रकारचं सुरक्षा रेटिंग आपण जर शाळांना चालू करण्याचं काही प्रयोजन असेल तर येणाऱ्या काळामध्ये पालक सुरक्षा रेटिंग बघून आपल्या मुलांना त्या शाळेत टाकतील, असं काय नियोजन यापुढे आपण करणार आहात का? सभापती महोदय, मी उत्तर देताना सांगितलं की शाळा आणि परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, शाळेच्या परिसरात आणि बसमध्ये मुलांची जबाबदारी ही शाळेचीच आहे. पोलिसांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या चारित्र्याची पडताळणी करणं, मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श, गुड टच बॅड टच या संदर्भातलंही मार्गदर्शन त्या ठिकाणी शाळेंमधनं केलं जातं आहे. मुलांना सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूक करणं हे पण त्या ठिकाणी शिक्षण दिलं जात आहे. मुलींच्या स्वच्छतागृहाजवळ महिला कर्मचाऱ्यांचीच नेमणूक असणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे. मुलींच्या शाळांमध्ये जिथे 6वीच्या पुढचे वर्ग विद्यार्थिनींचे आहेत त्या ठिकाणी एक पिंक रूम असणं याचंही नियोजन आपण त्या ठिकाणी करायला घेतो आहोत. शाळेंच्या त्या ठिकाणी एक तक्रार बॉक्स असला पाहिजे. प्रत्येक शाळेमध्ये सखी सावित्री समिती असली पाहिजे. आणि आपण जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, मला सांगायला आनंद होतो की संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे आता सुरू झालेले आहेत. शिपूजी भारद्वाज म्हणून आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली काही विद्यार्थिनींना प्रशिक्षण देऊन, ट्रेनिंग देऊन त्या विद्यार्थिनी आता शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी सेल्फ डिफेन्स याचं प्रशिक्षण त्या ठिकाणी देत आहेत.